नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 15 चुंबकाची गंमत या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केलेला आहे. आपण आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, तर पृथ्वीचे चुंबकत्व याच्याबद्दल आपण माहिती आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, तर चुंबक म्हणजे काय ते आपण पाहिलं. तर चुंबक म्हणजे काय, तर ज्या पदार्थांकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूपासून बनवलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात त्याला काय म्हणतात, तर चुंबक म्हणतात. हे आपण पाहिलं. आणि या म्हणजे चुंबकाच्या या गुणधर्माला काय म्हणतात, तर चुंबकत्व असे म्हणतात. आपण चुंबकाचे वेगवेगळे आकार पाहिले की नाही, कुठले आकार पाहिले, जसे की चकती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, बटन चुंबक, दंडगोलाकार चुंबक, नालाकृती चुंबक, म्हणजे जसे. आणि चुंबकाचे आपण वेगवेगळे उपयोग सुद्धा पाहिले की नाही, जसे की चुंबक कशात वापरतात, चुंबक क्रेनमध्ये वापरतात, विद्युत चुंबक घंटेमध्ये वापरतात, बेल ह्याच्यामध्ये वापरतात, दारावरची घंटा ह्याच्यामध्ये वापरतात सुद्धा आपण वेगवेगळे त्यांचे उपयोग पाहिले. मग आपण मुलांनो, आपण चुंबकाचे गुणधर्म पण पाहिले. आणि मुक्तपणे टांगलेला चुंबक हा दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहतो. मग का राहतो हे आपण आता पाहणार आहोत. म्हणजे आपण आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत, तर पृथ्वीचे चुंबकत्व याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पृथ्वी हा एक प्रचंड मोठा चुंबक आहे. ते कसं आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर मुलांनो, मुक्तपणे टांगलेला चुंबक हा नेहमी कसा राहतो, तर मुक्तपणे टांगलेला चुंबक हा दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहतो. हे आपण गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. जेव्हा ह्यांची वैशिष्ट्य पाहिली, चुंबकाची वैशिष्ट्य पाहिली, तेव्हा आपण हे शिकलेलो आहोत. मग मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. याचे शास्त्रीय कारण मुलांनो, विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने प्रयोगाच्या साहाय्याने दिले. काय, तर मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. याचे शास्त्रीय कारण विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञांनी प्रयोगाच्या साहाय्याने दिले. तर त्या नैसर्गिक अवस्थेमध्ये त्याने काय केलं, तर नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज रूपात आढळणारा चुंबकीय दगड घेऊन त्याला काय दिलं, तर गोल आकार दिला. काय केला विल्यम गिल्बर्टने, तर नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज रूपात आढळणारा चुंबकीय दगड घेऊन त्याला गोल आकार दिला. कळलं? आता हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. काय केलं त्याने, तर एका चुंबकाला नैसर्गिक खनिज रूपातल्या चुंबकाला कसा आकार दिला, तर गोल आकार दिला. आणि हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. काय, तर अशा रीतीने मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. आणि मग त्या गोलाकार चुंबकाजवळ काय केलं, तर त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टी चुंबक आहे, हा बघा, पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला. उत्तर ध्रुव म्हणजे कुठला, नॉर्थ. कुठला, तर नॉर्थ. उत्तर ध्रुव आणला. तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला. काय झालं, तर त्या गोलाकार चुंबक विल्यम गिल्बर्टने काय केलं, तर गोलाकार चुंबक बनवला. काय बनवला, खनिज रूपात एक गोलाकार चुंबक बनवला. आणि मग हा गोलाकार चुंबक त्याने काय केला, तर मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. कळलं? आणि त्या गोलाकार चुंबकाजवळ काय आणलं, तर पट्टी चुंबक आणलं. काय आणलं, पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला. त्या गोलाकार चुंबकाजवळ काय आणला, तर पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला. मग काय झालं, तर तेव्हा चुंबकीय जो गोल होता त्या चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव आकर्षित झाला. कळलं? काय, तर पट्टी चुंबकाचा जेव्हा उत्तर ध्रुव आणला तेव्हा चुंबकीय गोलाचा कुठला ध्रुव आकर्षित झाला, तर दक्षिण ध्रुव आकर्षित झाला. तर टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव, कळलं, टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. काय होतं, तर टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव कुठला, तर उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. याचा अर्थ पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असायला हवा.
कळलं काय? तर टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिरावतो. समजलं? आता याचा अर्थ पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असायला हवा. समजलं? यावरून विल्यम गिल्बर्टने असे अनुमान काढले काय? विल्यम गिल्बर्टने काय अनुमान काढले की पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे. काय? तर पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे, परंतु या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी. काय? तर पृथ्वी हा एक काय आहे? चुंबक आहे. तर या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी. तर चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे. काय केलं? विल्यम गिल्बर्टने काय अनुमान काढलं की पृथ्वी हाच एक काय आहे? तर चुंबक आहे, मोठा चुंबक आहे, परंतु या चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणाचा? तर या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी. तर चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे. कळलं? आता मला सांगा की कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? तर चुंबकांचे विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. आता विजातीय ध्रुव म्हणजे काय? तर एका चुंबकाचा विजातीय म्हणजे वेगवेगळे ध्रुव. काय? तर विजातीय म्हणजे काय? तर वेगवेगळे ध्रुव. तर कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? तर चुंबकांचे विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. विजातीय म्हणजे वेगवेगळे ध्रुव. म्हणजेच काय? तर एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतात. काय? तर एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतात. कळलं? आता पुढचा प्रश्न काय आहे? तर पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा कोणता ध्रुव आकर्षित होईल? तर आपण आता पाहिलं की नाही, पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा उत्तर ध्रुव आकर्षित होईल. समजलं? मग कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? तर चुंबकांचे विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. याचाच अर्थ एक चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतात. पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ समजा चुंबकीय गोलाचा कोणता ध्रुव आकर्षित होईल? तर उत्तर ध्रुव हा आकर्षित होईल. कळलं? मुलांनो, आज आपण काय पाहिलं? तर पृथ्वीचे चुंबकत्व याच्याबद्दल आपण आज माहिती पाहिली. आणि दोन विजातीय ध्रुवांमध्ये काय होतं? तर दोन विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण होतं. म्हणजे एका चुंबकाचा जर दक्षिण ध्रुव हा दुसऱ्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाशी काय होतं? तर त्या आकर्षित होतो. कळलं? हे पाहिलं आपण. आणि मुलांनो, मी आज तुम्हाला आस विद्यालय याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आस विद्यालय ही पहिले भारतातील ऑनलाईन स्कूल आहे. या स्कूलमध्ये तुम्हाला सगळे विषय आहेत, जसे की हिंदी, इंग्लिश, मराठी, सायन्स, SST, ICT हे सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला फुल सिलेबसचे क्लासेस तुम्हाला मिळतील. एवढंच नाही तर काय, तर अनलिमिटेड टेस्ट सुद्धा मिळतील. आणि पुन्हा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही त्या टीचर्सना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. म्हणून तुम्ही ह्या ॲपबद्दल तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रमंडळींना या ॲपबद्दल सांगा, माहिती द्या. आणि तुम्ही त्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा आणि हे ॲप रजिस्टर करायला सांगा.